देशभरात गाजलेल्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपर फुटीचे सत्र सुरू झाले आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAचे TETचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ठाण्यात TET परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आले आहे। त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्या दिनांक 28 जून रोजी होणारी ही परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे। राज्यभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती। परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने कडक नियमावलीही जाहीर केली होती। मात्र ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। राज्यभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती। परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावलीही जाहीर केली होती। मात्र ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे आता ही परीक्षा पुन्हा कधी होणार याकडे सर्व उमेदवारांचे आणि शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे। अद्याप परीक्षा तारीख जाहीर झालेली नाही। महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपर फुटीचे सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परीक्षा पारदर्शक वातावरणात कधी होणार असा संतप्त सवाल परीक्षार्थी विचारत आहेत।